सध्या महाराष्ट्रामध्ये शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि शेतकरी सध्या त्रस्त आहे. शेतकऱ्याचा खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना, बहुतांश शेतकऱ्यांना आपली दिवाळी जी आहे ती काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. आपण शेतकरी नेते म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सध्याची जी अवस्था आहे आणि ह्या विविध शेतकरी संघटना आहेत आणि विरोधी पक्ष आहेत, हे सर्वजण मिळून ही कर्जमाफीची ही जी मागणी करतायत कितपत योग्य वाटते, आपल्याला काय सांगाल? नमस्कार, विनायकराव पाटील. तुम्ही प्रश्न अगदी बरोबर विचारलेला आहे की सध्याची परिस्थिती शेतकऱ्याची अत्यंत बिकट आहे. खरं म्हणजे शेतकऱ्याला 3 घटक त्रास द्यायला लागलेले. पहिला घटक आहे निसर्ग, दुसरा घटक आहे सरकार, आणि तिसरा घटक आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी संघटनाचे नेते. या सर्वांनी मिळून शेतकऱ्याचं शोषण चालू केलेलं आहे. निसर्ग साथ देत नाही, नुकसान झालं तर सरकार वेळेवर मदत करत नाही, आणि या सर्व शेतकरी संघटना आपले आपले दुकानदारी उभे करून फक्त शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करतायत. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य या ह्याच्यात आलेलं आहे. सध्या सर्वजण एकच मागणी करतायत, सरकारी पक्ष सोडून. सरकारी पक्षांनी जाहीरनाम्यात सांगितलं कर्जमाफी करतो म्हणून, आणि बाकीचे लोक, शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष हे शेतकऱ्याचे कर्जमुक्ती करा म्हणून पाठीमागे लागले. मी एक शेतकरी आहे. मला महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत 3 मोठ्या कर्जमाफ्या झाल्या. केंद्र सरकारने मनमोहन सिंगाच्या काळामध्ये एक मोठी 70,000 कोटीची काहीतरी कमी जास्त असेल त्याची कर्जमाफी केली. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार पुन्हा सत्तेवर आले, महाआघाडीचं सरकार आलं, त्यांनी कर्जमाफी केली. मला प्रश्न विचारायचा की 3ही कर्जमाफ्याचा फायदा काय झाला? थांबले शेतकरी आत्महत्येत? नाही थांबले. थांबली शेतकऱ्याची अवस्था? नाही थांबली. ते सर्व शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले. म्हणून याच्यावर कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची गरज झालेली आहे. प्रत्येकजण उठतो आणि शेतकरी कर्जमाफी करा म्हणून सांगतो. माझी आपणाला सर्वांना विनंती आहे सरकारला की आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला आमच्या घामाचा दाम द्या. आमच्या सोयाबीनचा 8,000 रुपये भाव द्या, कापसाला 15,000 रुपये भाव द्या, हरभऱ्याला 8,000 रुपये भाव द्या, उसाला 1 टनाला 4,000 रुपये भाव द्या. द्या ना आम्हाला भाव, मग आम्ही तुमच्याकडे कर्जमाफी भीक मागायला येणार नाही. पण कोणीच मागायला तयार नाही आहे. यावर्षी कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनच्या एका उत्पादनाचा खर्च काढलेला आहे 6,800 रुपये, आणि सरकारचा हमी भाव आहे 5,000 रुपये. कसं करायचं सांगा? म्हणून आमचं काय म्हणणं आहे की कृषी मूल्य आयोगाने उत्पादन खर्च जो काढला आहे सोयाबीनचा, त्याच्यावर स्वामीनाथन आयोगाच्या C2+50% या सूत्रानुसार 1.5 प्रॉफिट धरून आम्हाला 8-8,500 भाव द्या. आणि बाजारातला भाव जर कमी असेल तर सरकारने कर्जमाफीच्यावर खर्च करण्यापेक्षा आम्हाला भावांतर योजना राबवावी, आणि राज्य सरकारने आमच्या प्रत्येक मालाला अशा प्रकारचा भाव द्यावा. उसाचा उत्पादन खर्च 3,500च्या वर आहे पर टन. आज उसाला आम्हाला 3,000 रुपये भाव कोणी द्यायला तयार नाही आहे. उसाला सुद्धा आमचे 4,000 रुपये टन भाव द्या. साखर महाग खाऊ द्या ना, लोकांना हरकत नाही. पण अशा प्रकारे जर तुम्ही भावांतर योजना राबवली तर शेतकरी कुठंतरी टिकू शकेल, जगेल. अन्यथा कितीही वेळा तुम्ही कर्जमाफी करा, पुन्हा तो शेतकरी कर्जमाफी झालेला आहे. ह्याचा डाव आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याच्यासाठी विविध आंदोलनं केली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं पवित्र कार्य तुमच्या हातून घडलंय. अनेक ठिकाणी जिथं चारा टंचाई असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अशा ठिकाणी तुम्ही स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. म्हणून या भागात तुम्हाला शेतकरी देवमाणूस मानतायत. नेमकं काय केलं शेतकऱ्यांच्यासाठी, काय सांगाल? आता काय केलंय तुम्ही फार प्रश्न विचारला. सर्वजण शेतकऱ्याविषयी बोलत राहतात, रडतात. कोणी म्हणतात आमदाराचे हातपाय तोडा, कोणी म्हणते धुराडं पेटू देणार नाही, कोणी म्हणतं रस्त्यावर फिरू देणार नाही. प्रश्न त्या सगळ्यांना, विरोधी पक्षांना, संघटनांना विचारायचा आहे
की तुम्ही स्वतः शेतकऱ्यासाठी काय केलं. मला बोलण्याचा अधिकार आहे, कारण मी माझं स्वतःचं 2 कोटीचं घर आणि 10 एकर शेती विकली शेतकऱ्यासाठी. आत्महत्याग्रस्त पोराला 50,000 रुपयांनी गाय दिली. त्याला सांगितलं की पुढाऱ्याच्या दारात नोकरी मागायला जाऊ नकोस. शेतकऱ्याची जनावरं 6 महिने सांभाळली. 5,000 जनावरं सरकारकडे रुपयासुद्धा घेतला नाही. शेतकऱ्याला बियाणं फुकट दिलं. शेतकऱ्याला आयुष्यात उभं करण्याचा परत याच्यासाठी मी स्वतः पहिल्यांदा केलंय. आता मला म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये 10,000 उद्योगपती आणि श्रीमंत लोक आहेत. प्रत्येकाने 5 जरी समजा शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं तर 50,000 ते 1 लाख 2 लाख शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे. गरीब शेतकऱ्याचं गरज काय सरकारकडे जायची? गरज काय कुठेतरी ट्रॅक्टर मोर्चे काढायची? गरज काय कुठेतरी आंदोलन करायची? सुरुवात करा. मी सुरुवात करणार आहे. 15 दिवसात 5 शेतकऱ्याची कर्जमाफी मी करणार आहे. कवठा ग्रामस्थाने मी मिळून 5 शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करणार आहे. मग सांगणार आहे सगळ्याला की ह्या कर्जमाफी तुम्ही करा आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावून सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. शेतकरीची चळवळीचे सुद्धा आंबेडकर चळवळीसारखं झालंय. अनेक संघटना झाल्यात. खरं मी त्या शरद जोशीचे आभार मानले पाहिजेत. ज्या शरद जोशींनी शेतकरी संघटना काढून शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व्यासपीठ या देशात निर्माण करून दिलं. म्हणून त्या कैलासवासी शरद जोशींचे मी लाख लाख आभार मानतो. आजही आभार मानतो. खरं म्हणजे शेतकऱ्याचा देव मी नाही आहे, शेतकऱ्याचा देव हा शरद जोशी आहे. त्यांनी निर्माण करून दिलं व्यासपीठ आम्हाला आणि त्या व्यासपीठावरती त्याचे अनेक तुकडे झाले. हे सगळे शेतकरी नेते काय करतात? निवडणूक आली की आघाडी करतात. कुण्याही पक्षाकडे जातात आणि आमच्या पक्षाला तिकीट द्या म्हणून सांगतात. एकाला अधिकार नाही शेतकऱ्याविषयी बोलण्याचा. पहिल्यांदा सांगा आम्ही निवडणूक लढवणार नाही, आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही, शेतकऱ्यासाठी प्रामाणिकपणे काम करू, आम्ही तुमच्यासोबत आहोत शेतकरी. ही माझी कळकळीची भावना आहे. मी केलंय, मी आजही करतो, उद्याही करणार आहे. मी माझ्या शेतकऱ्याला वाड्यावर सोडणार नाही. मी होईल तेवढं करतो. मी काही धनुकुबेर नाही आहे, माझ्याकडे कुठला पैसा नाही आहे. मी स्वतःच्या निधीत म्हणलं तुम्ही निधी वगैरे काही नाही. मी शेत आणि घर विकलं. आत्ताही उद्या काय करणार आहे? मला गेल्या 25 वर्षात जे पुरस्कार मिळाले, जे मोमेंटो मिळाले, ते सगळे मोमेंटो चांदीचे ते सगळे विकणार आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे. एका का होते शेतकऱ्याचा आशीर्वाद घेणार आहे. शेतकरी संघटनांना माझी विनंती आहे की उभे करा उद्योगपती. जाऊ उद्योगपतीच्या दारात, चला जाऊया आणि सगळ्यांनी मिळून. महाराष्ट्र इतका कंगाल नाही आहे. महाराष्ट्रात हा आर्थिक राजधानी आहे मुंबई. चला ना मुंबईत जाऊया आणि त्या आर्थिक राजधानीला सांगूया की आमच्या 5,000 गरीब शेतकरी 10-1 लाख गरीब शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. गरीब शेतकऱ्याचं म्हणतोय मी, श्रीमंत शेतकऱ्याचं नाही. तरच हा शेतकरी सुखी होईल. आता एकंदरीत शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था झालेली आहे. सर्व निसर्गाची ही विदारक परिस्थिती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सर्व या एकूण परिस्थितीवर काय उपाययोजना तुमच्या मनात आहेत? काय सांगाल शेतकऱ्यांना, सरकारला? अगदी बरोबर आहे. मूळ प्रश्न हाच आहे की आता उपाय काय? शेतकरी आत्महत्या झाली म्हणून दुसऱ्याची हत्या करायची का? मी चालणार नाही तसं. दुसऱ्याची हत्या करून माझा प्रश्न संपणार नाही किंवा माझी हत्या थांबणार नाही. माझ्या शेतकऱ्या